नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज आपण आलेलो आहोत जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्ली या गावामध्ये. तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत, अगदी पार नटून थटून इथे आलेल्या आहेत. त्या बात आहे, सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेल्या आहेत. त्याच्यामुळे चला आता आपण प्रत्येकीच्या घरातल्या गोष्टी जाणून घेऊया आणि 16 सख्यांचा हा सोहळा साजरा करूया. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. चला तर मग आपला पहिला खेळ आपण सुरू करूया, ज्या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया खुल्लम खुल्ला. खेळ खेळूया खुल्लम खुल्लासाठी 6 ताई इथे आलेल्या आहेत. ह्या खेळामध्ये आपण एक वाक्य देतो आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने बोलून दाखवायचे. जी ताई उत्तम सादरीकरण करेल तिला मिळणारे बक्षीस. वाक्य असं आहे, धनी माझं तुमच्यावरती लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. ताई तुमचं नाव सांगा. प्रियंका आनंद फेगडे. प्रियंका ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 13 वर्ष. 13 वर्ष झालेली आहेत. भाऊजी काय करतात? ते ऑर्डनन्स फॅक्टरीत आहे. अरे बाबा, क्या बात आहे, व्हेरी गुड. आणि किती 13 वर्ष? 13 वर्ष. 13 वर्ष झालेली आहेत. काय प्रगती? प्रगती भरपूर आहे. काय प्रगती? 2 आहे. हा? 2, एक मुलगा एक मुलगी आहे. प्रगती, एक मुलगा एक मुलगी, 2 आहेत. हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, प्रगती चांगली आहे बाबा. तर आता हे जे वाक्य आहे ताई, हे वाक्य तुम्ही आहे ना नाचत नाचत बोलायचं. 1 2 3. धनी माझं तुमच्यावर रे प्रेम आहे. प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर नाही. हे धनी माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं माझ्यावर नाही. हे धनी माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर आहे, धनी माझं तुमच्यावर नाही. अरे पण काय नाही, काय आहे ते तर कळू द्या. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव वर्षा अविनाश निकम. वर्षा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 16 वर्ष. 16 वर्ष झालेत. वा, व्हेरी गुड. भाऊजी काय करतात? टीचर आहेत, शिक्षक. टीचर आहे, शिक्षक. बापरे, कडक शिस्त. बरं, आता हे जे वाक्य आहे ते तुम्ही गात गात बोलायचे. आम्हाला असं कळलं की तुम्ही छान गाता है ना. मग भाऊजीनेच सांगितले मला. रेडी? 1 2 3. हा. धनी धनी माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचं माझ्यावर नाही. नाही नाही नाही. हा. धनी 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 माझं तुमच्यावर लई प्रेम हाय, पण तुमचं माझ्यावर नाही 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 नाही. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या. ताई तुमचं नाव सांगा. छाया विनोद गायकवाड. चला, हे जे वाक्य आहे, हे वाक्य आहे ना, तुम्ही एखादी लहान मुलगी, एक साधारणतः 5 वर्षाची मुलगी कसं बोलेल त्या पद्धतीने बोलेल. धनी थोडी बोबडी पण बोलते ना ती. हा. तुमचं माझ्यावर लय प्रेम आहे. अगदी मनातलं बोललेले आहेत. हा. आता ती मुलगी फक्त अंगठा तोंडात घालून बोलते. हा हा, लवकर. हा. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. चला, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ गायत्री युवराज सूर्यवंशी. गायत्री ताई, आता हे जे वाक्य आहे हे रागात बोलायचं. धनी हा. हे पा हा. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, हा. पण तुमचंच माझ्यावर नाही आहे. अजून अजून जोरात. हा, अजून जोरात. धनी. हा, रागात रागात. धनी. ए धनिया. हा, होऊन जाऊ दे. ए धन्या आयुष्यभर माझं तुमच्यावर लई राग प्रेम राग. आहे, तुम्ही हसत हसत बोलतायत. राग राग. पण तुमचंच माझ्यावर नाही डोळ्यात आहे. डोळ्यात अंगार. हे बघा, धनी धनी माझं आहे बघा, असं विसर करा. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे. धनी हा. माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण हा. तुमचंच माझ्यावर नाही हाय. नाही हाय. नाही हाय नाही हाय नाही हाय. हा. काय मोर्चाला आलोय आपण? हा? झालाच पाहिजे, झालाच पाहिजे, झालाच पाहिजे. व्हेरी गुड. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. काही तुमचं नाव सांगा. माझं नाव श्रीमती धनश्री हर्षल महाजन. व्हेरी गुड. आता हे जे वाक्य आहे ना हे लाजत लाजत बोलायचं. रेडी? 1 2 3. हा. अहो अरे बापरे, अजून एक राहिलंय. हा. ऐका ना, बरं. हा. माझं ना तुमच्यावर लई प्रेम आहे, पण
तुमचं माझ्यावर प्रेमच नाही 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 नाही. आज काय खरं नाहीये भाऊजींचं. क्या बात आहे, इथं जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ भाग्यश्री शशांक कपले. भाग्यश्री शशांक कपले खपले. कपले. एकदम ओरडल्या रे माझ्या अंगावर. तर हे जे वाक्य आहे, हे वाक्य ना तुम्ही मॉन्जुलिका स्टाईलने बोलायचं. रेडी? हा, होऊन जाऊ दे. व्हेरी गुड. एक ट्राय तुम्ही सांगाल? मी सांगतो तसं करून दाखवा, पण नक्की तसंच करायचं. अगदी छान मस्तपैकी. हा, आम्ही मॉन्जुलिका, मजा आली का? हा, हे अशा पद्धतीने पुढचं वाक्य बोलायचं. हा ताई. हा, धनी हात सोडा. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर नाही. धनी माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर नाही. हिच्यावरती जा. हा. धनी हा. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, पण तुमचं माझ्यावर नाही. हे, लवकर कडोली मत पाला आणा, 6 मिरच्या आणा. ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेले आहे त्यांना देण्यात आपण बक्षीस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन तुमचं. ज्या ताईने सुद्धा खूप छान केलं त्यांना सुद्धा आपण बक्षीस देणार आहे. आणि त्याच हाती मी त्यांना इथे बोलवणार आहे, तर त्यांनी इकडे यायचं आहे. लवकर या. आले बापले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि आता आपण जाणार आहोत माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ कामिनी चंद्रकांत सोनवणे. काय आहे तुम्ही माहेरची आठवण सांगा. माहेरच्या आठवणी तर भरपूर असतात, पण एक लहानपणचा किस्सा सांगते. हा. माझ्या लहानपणी असं झालं होतं की मी सगळ्यात मोठी आहे घरामध्ये, बहिणींमध्ये भावांमध्ये. आणि माझी जी 4 नंबरची बहीण आहे ती माझे मावसा आहेत पोलीसमध्ये. त्यांचा आवाज जरा असा कडकच होता. मग एक दिवशी असं झालं, तिला माहीत पडलं की रस्त्याने म्हणजे दिसली तिला की काका येत आहे वरतून. तिने बघितलं, ती डायरेक्ट गेली आणि कॉटच्या खाली जाऊन लपून राहिली. आणि आम्हाला कोणालाच माहित नाही की ती कॉटच्या खाली लपलेली की काय असं म्हणून. आम्ही तिला शोधायला लागलो की कुठे गेली कुठे गेली. सगळं घरात तर शोधलं, घरात कुठेच सापडली नाही. मग शेवटी गल्लीमध्ये इकडे तिकडे सगळ्या कॉलनीत सगळीकडे शोधलं. शेवटी माझ्या वडिलांनी गेले तिथे, गावामध्ये मंदिर होतं, मंदिरावर अनाऊन्स केलं, मोठ्या माईकवर सांगितलं की बाई मुलगी अशी हरवली आहे. आणि नंतरून मग तिला असं झालं, तिथे गेली आणि थोड्या वेळानंतर तिला झोप लागून गेली. तिच्यामुळे ती तिथं झोपली, ती कॉट खालीच झोपलेली राहिली. आणि आम्ही सगळे शोधतो इकडे तिकडे. आणि मग थोड्या वेळानंतर तिला जाग आली, हळूच डोळे चळत बाहेर आली, कॉटच्या बाहेर आली. आणि आम्ही दोघी भाऊ बहीण होतो घरात, बाकीचे सगळे शोधतच होते. मग आम्ही सगळ्यांना बोलायला गेलो, अरे बाबा बाई घरातच आहे आपली. सगळेजण मग इतके आनंद झाले. आणि मग ते किस्सा आम्हाला केव्हा आठवला की आम्ही तिला खूप चिडवत होतो, कशी घाबरायची काकांना, कॉटच्या खाली जाऊन दाबायची. पण अजूनही घाबरते ती का? आता नाही घाबरत. आता नाही घाबरत ना? भाऊजींना तर अजिबात घाबरत नाही ना? नाही, ती तर बिलकुलच नाही घाबरत. Very good. भाऊजी घाबरतात तिला. भाऊजी तिला हो घाबरतात. मग. मग ते खोट खाली जाऊन नाही ना लपत? ते नाही ना. आपले मिस चाललं आपला. क्या बात आहे ताई, तुम्ही बसू शकता. व्हेरी गुड. ताई तुमचं नाव सांगा. माझं नाव स्मिता नितीन शेटे. स्मिता ताई, किती वर्ष झाली लग्नाला? 23 वर्ष. 23 वर्ष. काय असा माहेरचा प्रसंग? माहेरचं म्हणजे कॉमेडी येते. अच्छा, कॉमेडी. अक्षरशः अजूनही आठवलं की खूप हसायला काय येतं. सांगताय? साखर हा. आम्हाला पण हसायचंय. की खरंच आहे ते. हा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा खवा, खरंय. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाची मारा. नवरात्रात मंडळाची देवी बसते, तर तिथं म्हणजे आता लहान असल्यामुळे आम्ही तिथंच बागडायचो, खेळायचो, अक्षरशः म्हणजे तिथंच राहायचो. मग देवीची आरती व्हायची. मग सुरुवातीला म्हणजे तिथं 2-3 बायका त्या घुमायच्याच. ते एक मजा वाटायची. अक्षरशः पूर्ण गर्दीतून आम्ही तर रस्ता काढत काढत त्यांच्याजवळ पोचायचो. आणि काय करतात त्या वगैरे, कशा हावभाव करतात वगैरे बघायचो, निरीक्षण करायचो. दुसऱ्या दिवशी मग परत त्यांच्यासारखंच अनुकरण करायची. केस मोकळ सोडायची, त्याच्यानंतर मोठा गंध लावायची आणि मग की जोरजोरात घुमायची आवाजाने अगदी. तो अक्षरशः आजूबाजूच्या सुद्धा गोळा व्हायच्या. मग त्या आम्हाला मुद्दामच, घे बाई, हे घे कापूर घे, शांत व्हा,
अक्षरशः म्हणजे ते आम्हाला ते हे नमस्कार करायचे. बघायचंय आम्हाला बघायचंय की तुम्ही हे कसं करायचं आता आम्हाला बघायचंय आता ते लहानपण म्हणजे झालं ना. तेव्हा याला ते- तेव्हा जे तुम्ही घुमत होतात ते आता आम्हाला इथे घुमवून आता दाखवा. ऐरावत झाला ना सर हा. त्यावेळेस सांगितलं ना मी पण तसं आपण बघू तर दे ना हा. तुम्ही करा तर माझे काही प्रश्न ते मला विचारायचे आहेत. हा. करा तर लवकर हा करा तर करा तर हा करा ना हा करा ना हा ए बाई माझं लग्न व्हायचं अजून होईल की नाही नक्कीच होईल पण बहिणीला घेऊन चला एक होतील की 2 होतील एकच होईल मग काय मजा आहे आणि प्रगती पण होईल हा? प्रगती पण लगेच होईल. प्रगती पण लगेच होणार आहे या बात आहे मग त्यानंतर मला बायका प्रश्न विचारायच्या हा. आणि मला मुद्दामच कापूर द्यायच्या हातावर हा. मी अजून खवळायची हा. हे नाही मग की नाही त्यानंतर मग माझं पूर्ण ते थकली वगैरे पूर्ण ठीक झालं केस वगैरे आवरायचे ते माझ्या आणि मग शेंगदाणे द्यायच्या मग मी शांत पडायची पण आता मला सांगा आता जर तुम्हाला काय हवं असेल भाऊजींकडे तर तुम्ही कसं मागता असंच मागता मला हे आणा नाही आता भाऊजी का भाऊजी असं करतात ए आता भाऊजी इकडे ये आता नाही? भाऊजी तर शांतच आहे भाऊजी शांत आहेत हा त्या बात आहे ताई तू बसू शकते व्हेरी गुड ओ मस्तच या माहेच्या आठवणीनंतर आता आपण जाऊया पुढच्या खेळाकडे जोरदार टाळ्या वाजवा आणि सुरू करूया जो खेळ ज्या खेळाची तुम्ही वाट पाहताय त्या खेळाचं नाव आहे संगीत अभिनय नृत्य खुर्ची खेळाचे नियम आणि अटी तुम्हाला सांगतो खेळ सुरू झाल्यानंतर संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी प्रत्येक ताईनी नाचायचे जी ताई नाचणार नाही ती बाद जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणारे बक्षीस आणि जी अर्थातच अंतिम विजेती असेल तिला बक्षीस आहे ठीक आहे आणि खुर्च्यांच्या मधून यायचं नाही आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही आणि संगीत थांबल्यानंतर संपल्यानंतर आपल्या बाजूची रिकामी खुर्ची जरा जरी तुमच्यापासून मागे गेली तरी ती तुमच्यासाठी बाद तुमच्या पुढची जी रिकामी खुर्ची आहे ती पटकवायची आहे ठीक आहे आणि अत्यंत महत्वाचं नळावरची भांडणं हवी आहेत नळावरची भांडणं हा त्याशिवाय मजाच नाही आयुष्यात आहे की नाही हा चला तर मग सुरू करूया त्यासाठी म्युझिक प्लीज कॅमेरा हा भाऊजी बघणार आहेत हा पटकन बसून घ्या हा व्हेरी गुड हा इथे लोक या साईडला पुढे इथे ते एक खुर्ची रिकामी आहे एक खुर्ची तिकडे रिकामी आहे हा इथे 7 खुर्च्या मध्ये आहेत 7 खुर्च्यामध्ये आहे. आणि ताया आहेत 15 आणि ताया आहेत 15 आता बघूया कोण खुर्ची पटवते आणि आता बघू कोण खुर्ची पटकवते बरं हे सगळं भाऊजी बघणार आहेत हा पण त्यासाठी म्युझिक प्लीज आणि म्युझिक प्लीज नंबर मागणं थेट कंपल्सरी नाचायचंय हा लवकर हा व्हेरी गुड हा एक तिथे लवकर एक आहे तिथे हा लवकर हा जमुरे जी उस्ताद. अरे बापरे जमुरेचा आवाज बघा हा जमुरे जी उस्ताद. कितनी खुर्चियां हैं 1 और ताया कितना है 7. 7 अच्छा तो कौन जिंकेंगी मुझे क्या पता.
आपने तो मुझे बाहर निकाल दिया। मैंने किधर निकाल दिया? आपको ज्यादा खुर्ची लगानी थी ना। आता बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची, पण त्यासाठी करा लवकर. हा मुहूर्त पुढे होत चाललाय लोकांनी. म्युझिक प्लीज. क्या बात है, व्हेरी गुड. अभिनंदन ताई. अरे क्या बात है, अभिनंदन ताई, व्हेरी गुड. आणि संगीत अभिनय नृत्य खुर्चीमध्ये ज्या ताई विजेत्या झालेल्या आहेत त्यांना आपण देणार आहोत बक्षीस. खूप खूप अभिनंदन. बरं मला सांगा, किती जणांना भांडायला आवडतं? हा कोणाचा हा छंद आहे भांडण करणे? कोणाचंच नाही, हे शक्यच नाहीये. पण बरोबर आहे, भांडण कशाला पाहिजे की नाही आयुष्यात. हा भांडणाने काय होतं, एकमेकांची मनं दुखावली जातात, बरोबर आहे की नाही. हा तर आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी या भागामध्ये असाच एक आपण अबोला दूर करणार आहोत. आज सुद्धा आपल्या या सगळ्या ताईंमध्ये एक ताई अशी आहे की तिचा कुणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, कशामुळे आहे, का आहे, ते आपण सगळंच त्या ताईंकडून जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचंय. या ताई, तुमचं नाव सांगा. योगिता तुषार भगत चौधरी. आणि कोणाबरोबर हा अबोला आणि किती वर्ष आहे? अबोला तसा वेगळ्या पद्धतीने घेतलाय. अबोला हा आयुष्यभरासाठी आहे. जरी तुमच्या समोर मी उभी असली आणि मी इथे कन्फेस केलं तरी तो अबोला जाणार नाहीये. पण माझ्या मनातलं दुःख आहे जे मला व्यक्त करायचं या माध्यमातून. मावशी आहेत माझ्या 3 मावशी. त्या तिघही ज्या वेळेला वारल्या त्यावेळेला अंत्यदर्शनासाठी मला उपस्थित राहता आलं नाही. मावशीचं आपण असं म्हणतो की माय मरो आणि मावशी जगो असं नातं असतं. आयुष्यभर ती आपली लाड करते. पण ज्या वेळेला तिचा शेवटचा क्षण असतो तर मन भरून तिला बघावं हे प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. आणि तेच नेमकं माझ्या आयुष्यात झालं नाही. म्हणजे मावशी जेव्हा माझी मोठी मावशी वारली त्यावेळेला मी म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर असल्यामुळे ती पोचू शकली नाही. आणि ते कायम स्वरूप दुःख माझ्या मनात राहिलं. दुसरी मावशी वारली तेव्हा कोरोना होता आणि पुन्हा यात्रेवर असल्यामुळे तिसऱ्या मावशीचं पण दर्शन घेऊ शकली नाही. म्हणून अशा माझ्या तिघही मावशांना मी श्रद्धांजली तर दिली, पण ते मनातलं कधी जाणारच नाही आहे की जिने आपल्याला आयुष्यभर प्रेम दिलं तिच्यापर्यंत आपण पोचू शकलो नाही, दर्शन घेऊ शकलो नाही. आणि मग माऊली असं म्हणतात की उपजे ते नासे, नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. या आयुष्यात जे नाशणारं आहे ते पुन्हा येणारे, संपणारं पुन्हा गोष्ट आहेत. आणि माझा विश्वास आहे की माझ्या मावशांनी कुठेतरी जन्म घेतलेला असेल आणि मग मी त्यांना सॉरी म्हणते माझ्याकडून. आणि तो जो अबोला त्यांनी केलेला असेल तो दूर निश्चित या माध्यमातून, या चॅनलच्या माध्यमातून होईल असं मला वाटतं. नक्की. वा ताई, खूप सुंदर तुम्ही व्यक्त झालात, खूप सुंदर छान पद्धतीने बोललात सुद्धा. आणि मला खात्री आहे की नक्कीच मावशींनी तुम्हाला नक्कीच माफ केलं असेल आणि आज त्या तुमच्याकडे बघून खुशी होतील. तुम्हाला इथे व्यक्त होऊन तुम्हाला कसं वाटलं? एक ओझं असतं मनात की आपण पोचलो नाहीये तिथे, ते ओझं कमी झाल्यासारखं वाटतं. ते ओझं कमी झाल्यासारखं वाटतंय. नक्कीच, कारण हा जो 16 सख्यांचा आहे, हा हे तुमचं माहेर आहे, तुमचं हक्काचं घर आहे आणि हा तुमचा हक्काचा माणूस आहे. ताई, तू आज इथे आलेली आहेस तर मी तुला असं जाऊ देणार नाहीये. तुझी ओटी भरली जाणार आहे आणि त्यासाठी मी आईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचे आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी तरी माहेर आठवते, मनाला पाखरा संग ओटी भराया पाठवते.
खूप छान तुम्ही एन्जॉय करताय आणि खूप छान स्वतः जो काय आनंदात तुम्ही आजचा हा दिवस घालवलात, हा सोहळा सख्यांचा जो काय साजरा केलात तुम्ही, अगदी खूप छान वाटते. पण आजच्या या भागापुरता आपल्याला थांबावं लागणार आहे, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आहे आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी, माझा नमस्कार सर्व देवांपाशी. भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करणाऱ्या तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.